नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा बऱ्याच दिवसानंतर तुमचं शिवात्मा फिटनेस या यूट्यूब चॅनलमध्ये सरचे स्वागत। आज पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। आजचा विषय आहे की झोप, जी की मानवी शरीरासाठी खूप महत्त्वाची आहे आणि ह्या शरीरामध्ये अनेक पेशींची निर्मितीमध्ये झोप खूप महत्त्वाची आहे। आपण मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जोपर्यंत तुमची झोप पुरेशी होत नाही तोपर्यंत तुमच्या नवीन पेशीची निर्मिती होत नाही आणि तुमची एनर्जी वाढत नाही। तर झोप ही सुद्धा निरोगी शरीरासाठी, आरोग्यासाठी किती महत्त्वाची, ह्या टॉपिकवर आज आपण बोलणार आहे। माझं नाव श्रीकांत राणे, मी वेलनेस कोच म्हणून या ठिकाणी काम करतो आहे। जेजुरी मोरगाव रोडला आपलं शिवात्मा हेल्थ केअर म्हणून आपलं वेलनेस सेंटर आहे। तर या ठिकाणी तुम्ही येऊन तुमची मोफत आरोग्य तपासणी आणि शरीराच्या कुठल्या भागात किती फॅट साचलं आहे आणि ते कसं कमी करायचं ते ह्याबद्दल आपण या ठिकाणी BMI करून त्याचं विश्लेषण करतो आणि अनेक व्याधींवर आपल्याला त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टींवर आरोग्य परिवारातून लोक निरोगी झालेली आहेत। तर एक एक टॉपिक आपण घेतोय। साधारणतः आपला हा 20-21वा व्हिडिओ असेल। अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्व लोकांचा रिस्पॉन्स येतोय। तर ज्या लोकांनी आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला पुढच्या नोटिफिकेशन येत राहतील। तर हीच आपल्याला विनंती आहे। आपला व्हिडिओ आपण त्या ठिकाणी चालू करू। आजचा विषय आहे झोप। मानवी शरीरासाठी झोप का महत्त्वाची आहे आणि झोप न घेण्याची कारणं काय आहे किंवा झोप शांत न लागणं। आता जे ज्येष्ठ लोक आहेत त्या ज्येष्ठ लोकांचा विषय कसा असतो की दिवसभर बसून असल्यामुळे त्यांना झोप लागत नाही किंवा पहाटे झोप लागते किंवा दुपारी जेवणानंतर झोप होती। पण साधारणतः निरोगी शरीरासाठी 6 ते 8 तास ही कंटिन्यू झोप तुम्हाला घेणं गरजेचं आहे। जोपर्यंत झोप तुमची पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला फ्रेश वाटत नाही। दुसरी गोष्ट अशी की जे काही संप्रेरक आपल्या शरीरामध्ये आहेत त्यामध्ये कोर्टिसोल आणि मेलॅटोनिन ही जी संप्रेरक आहे त्याच्यात जर बिघाड झाला तर तुमची झोप त्या ठिकाणी नाहीशी होती, तुम्हाला गाढ झोप त्या ठिकाणी लागत नाही। दुसरा विषय असा आहे की मॅग्नेशियम, सोडियम आणि पोटॅशियम हे जे घटक आहेत हे जरी शरीराला ह्याची कमतरता निर्माण झाली तरीसुद्धा आपल्याला झोप येत नाही किंवा झोपेची गुणवत्ता त्या ठिकाणी ढासळते। जर तुमची प्रॉपर झोप झाली नाही तर दिवसभर थकवा येतो, उत्साह राहत नाही, चिडचिडेपणा येतो, कंटाळा येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की शरीराची जी नैसर्गिक ऊर्जा आहे ती ऊर्जा त्या ठिकाणी तुम्हाला मिळत नाही। म्हणून झोप खूप महत्त्वाची, नैसर्गिक ऊर्जा तुम्हाला कमी पडते। दुसरी गोष्ट की जे विद्यार्थी आहेत किंवा ज्यांचं आता 10वी-12वीचं वर्ष आहे किंवा MPSC देणारे विद्यार्थी आहेत, काही लोक असे आहेत की पार्ट टाईम जॉब करतात, अभ्यास करतात आणि झोपेला वेळ देऊ शकत नाही। तर अशा लोकांना झोप अपुरी जर झाली आणि सातत्याने ते जर होत राहिलं तर तुमचं लक्ष केंद्रित करण्याची जी कॅपॅसिटी ती सुद्धा डिस्टर्ब त्या ठिकाणी होऊ शकते। स्मरणशक्ती कमजोर होते जर तुमची झोप त्या ठिकाणी कमी असेल। तर बघा तुम्हाला बरेचसं विस्मरण होतं, आपल्याला बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी आठवत नाही। आपण म्हणतो ते नाव तोंडापुढे पण माझ्या लक्षात येईना ते त्याचं वर्णन करतो आपण, पण ते माणसाचं नाव आपल्याला आठवत नाही, त्या वस्तूचं नाव आपल्याला आठवत नाही, ते आडनाव आपल्याला आठवत नाही, ते गाव आपल्याला आठवत नाही। काही वेळेस असं होतं की पार्किंगमध्ये गाडी कुठं आपण लावली हीच आठवत नाही आपल्याला। होतंय असं, जर तुमची झोप पूर्ण होत नसेल तर आपल्याला लक्षात येत नाही, काहीतरी डिस्टर्ब आहे, काहीतरी मिसिंग आहे हे आपल्याला जाणवतं। तर ते दुसरं तिसरं काय नसून तुमच्या मेंदूला पूर्ण आराम देणं। आता आपला मेंदू हा काय करतो, आपली मेमरी साठवून ठेवतो आणि शरीराला आदेश देतो। त्यामुळं आपल्या सर्वात मेंदूचं कार्य हे आहे की जतन करणं। मेमरी जी तुमचा मोबाईल आहे त्यामध्ये मेमरी कार्ड आहे, तसं आपल्या शरीरामध्ये ब्रेन हा खूप महत्त्वाचा विषय आहे। तर स्मरणशक्ती कमजोर होते, चिडचिडेपणा आणि डिप्रेशन साहजिकच आहे। झोप न झालं का तुमची चिडचिड होणार, चिडचिड झालं का तुम्ही ह्याच्यावर तोंड टाक, त्याच्यावर तोंड टाक। जर तुम्ही मालक असाल तर नोकरांवर तोंड टाका, तुम्ही जर अधिकारी असाल तर खालच्यांवर तोंड टाका, तुम्ही शेतकरी असाल तर कामगारावर तोंड टाका, तुम्ही व्यावसायिक असाल तर गिरायकावर तोंड टाका। ह्याच्यामुळे होणार काय, तुमचे तोटे होणार, लॉस झाला का काय होतं मग, डिप्रेशन लॉस झाला का डिप्रेशन, चिंता, डिप्रेशन म्हणजे काही नैराश्य,
तर झोप न झाली का विचारशक्ती कमी, आठवत नाही, चुकीचे निर्णय, आणि त्याच्यामुळं तुमचा लॉस होतो आर्थिक आणि शारीरिक. ह्याच्यामुळे तुम्ही डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता असते. रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. रोगप्रतिकारक शक्ती प्रत्येकामध्ये एक स्वतःची अंगची शक्ती, जसं एखाद्या विहिरीला अंगचं पाणी असतं, एखाद्याला अंगची हुशारी असते. काही काही लोक अशी आहेत की प्रॅक्टिकली करूनच ते वायरमॅन झालेत. चांगल्या व इलेक्ट्रॉनिकचा इंजिनियर असतो, त्याला ते मोटर जोडता येत नाही. पण आमच्या गावात अशी काही लोक आहेत, ते शिकून लहानपणापासून ते इंजिनियरच झाले. आणि होतं प्रॅक्टिकली नॉलेज खूप महत्त्वाचं आहे. गाड्यांचे फिटरचं तुम्ही बघा, कितीतरी फिटर असे आहेत की त्यांना त्यांच्या परिस्थितीमुळे शिक्षण घेता आलं नाही, पण गाडीची नस त्यांना माहिती. कितीतरी असे डॉक्टर आहेत की त्यांची परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेता आलं नाही. कितीतरी असे लोक आहेत आपल्याकडं, प्रशिक्षण नाही त्यांच्याकडं, पण कौशल्य खूप आहे. तसं रोगप्रतिकारक शक्ती प्रत्येकाची एक अंगची असते. रोगप्रतिकारक शक्ती ती तुमची सर्वस्वी तुमचा आहार, विहार, झोप ह्याच्यावर डिपेंड असते. ती कमी होती वारंवार. जर तुमची 7 दिवसाचा आठवडा, त्यामध्ये 4-5 दिवस तुमची झोपच होत नाही किंवा अपुरी होती आहे, तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती वीक होऊ शकते. आणि त्याच्यामुळं होतं काय, हृदयविकाराचा तुमचा धोका वाढतो. वारंवार झोप कमी होत असेल तर तुमचा हृदयविकाराचा धोका वाढतो. का तर शरीरावर तणाव येतो, आणि तुमच्या शरीरावर ताण येणं, तणाव येणं, BP लो होणं, BP वाढणं, हे सगळं हृदयविकाराशी निगडीत आहे. म्हणून आपल्या झोपेची गुणवत्ता चांगल्या पद्धतीने राखण्यासाठी सर्वांना अजून विनंती की तुम्ही न्यूट्रिशन घ्या किंवा समजून घ्या विषय की नक्की काय आहे. आज आपण दुर्लक्ष करतोय, आपण सगळ्या गोष्टी करतोय, पण झोपेकडे दुर्लक्ष करतोय किंवा त्याला महत्त्व देत नाही, आहाराला महत्त्व देत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही थांबवा. मग 50-60 वर्षापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी पैसे कमवायचे, नंतर मेडिकलमध्ये ते खर्च करायचे, तर ही काही चांगली गोष्ट नाही. लक्षात घ्या. तर झोप आपली व्यवस्थित होणं गरजेचं आहे. तर ह्या झोपेसाठी आपल्याकडे कुठलं न्यूट्रिशन आहे, तर हे मी तुम्हाला आता हा व्हिडिओमध्ये सांगणार नाही. त्यासाठी आपण आता बदल केलेत. सगळ्याच गोष्टी सगळं तुम्हाला घरपोच जर मिळायला लागलं तर ह्या गोष्टी काय पूर्णत्वात जाणार नाही. तुम्हाला इथं यावं लागेल, बॉडी चेकअप करावं लागेल, आणि त्यानंतर आपण तुम्हाला न्यूट्रिशन ते समक्ष दाखवू. का तर होतं कसं, अर्धवट माहितीच्या आधारे तुम्ही जर निर्णय घेताय किंवा गव्हर्नर ठरवताय, याचा काय उपयोग नाही, किंवा हे काही नाही घेतलं तरी चालतं, हे काय चालण्यासारखं नाही, असं अजिबात नाही. आपली कंपनी 97 देशात काम करते आणि खूप लोकांना चांगले रिझल्ट आहेत. तर ह्यासाठी तुम्हाला हे जे मी सांगितलं आहे आत्ता, हे जर तुमच्या बाबतीत होत असेल तर तुम्हाला हृदयविकाराचा धोका असू शकतो. विस्मरण होतंय, मला आठवत नाही, ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी माझ्यात होत्यात, तर तुमची झोप होत नाही. तर त्यावर काय केलं पाहिजे हे तुम्हाला शिवात्मा हेल्थकेअरमध्ये आल्यावर कळेल. आणि पूर्णपणे आपण खात्री देतोय की त्या माणसाचं आरोग्य जपण्याचं काम आपण केलं आहे आणि करतोय. बऱ्याचशा लोकांना आरोग्य मिळालं आहे. तर नक्की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर तुम्हाला कुठं वाटत असेल की मला ह्या गोष्टी व्हायला लागल्यात, तर तुम्ही आपल्या शिवात्मा हेल्थकेअरला त्या ठिकाणी भेटा. आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे 91 45 68 68 89. आपण या ठिकाणी येऊ शकता. आपल्या बोर्डवर नंबर आहे, आपण कॉल करू शकता. आपल्या शॉपचं, आपल्या वेलनेस सेंटरची वेळ आहे दुपारी 1 ते रात्री 8. तर चला, आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता. झोप ह्या विषयावर आपण या ठिकाणी थोडंसं चर्चा केली आणि मार्गदर्शन किंवा थोडंसं आपण त्या ठिकाणी आपले विचार मांडलेले आहेत. तर नक्की भेटू नवीन विषयासह. तोपर्यंत जय श्रीराम, जय हिंद.